नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता ईश्वरी आपल्या रूममध्ये आलेली असते. ईश्वरीला खूप जास्त आनंद झालेला असतो, कारण प्रेक्षकांनो, पत्रिकेचा जो काही गोंधळ झालेला असतो तो गोंधळ आता मिटलेला असतो. इथे गुरुजींनी सांगितलेलं असतं की अर्णव ईश्वरीची पत्रिका जुळलेली आहे. दोघांचा लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे आणि या दोघांना कुणीही एकमेकांपासून वेगळं करू शकत नाही. आणि आजीने सुद्धा ईश्वरीचा नाचून म्हणून स्वीकार केलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, आजचा दिवस ईश्वरीसाठी खूपच जास्त खास असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव आल्यानंतर तो म्हणत असतो, मी सिंदूर काय झालं, कसला विचार करतेस? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, आजचा दिवस म्हणजे माझ्यासाठी स्वप्नासारखा आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर, मला चिमटा काढा ना, प्लीज मला चिमटा काढा. तेव्हा इथे अर्णव ईश्वरीला हाताला चिमटा काढतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, मला हे सगळं स्वप्नासारखं वाटतंय. मला विश्वास बसत नाही आहे की आजीने माझा इथे आता सून म्हणून स्वीकार केलेला आहे. त्यांनी मला नाचसून म्हणून इथे आज पहिल्यांदा आशीर्वादसुद्धा दिला. खरंच मला इतकं भरून आल्यासारखं वाटतंय. मला काय होते मला कळतच नाही आहे. मला आनंदसुद्धा झाला आहे आणि त्याचबरोबर मला वाईटसुद्धा वाटते. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी अर्णवचा हात पकडते, त्याला गोल गोल फिरवते आणि त्याला मिठी मारते आणि म्हणत असते की अर्णव सर, आज मी खूप खुश आहे. इतक्या दिवसानंतर का होईना, पण आजींनी मला आशीर्वाद दिला, नाचून म्हणून स्वीकार केला आणि आपली पत्रिका जुळते हे सगळ्यांना कळलं. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, मग आता रडतेस कशाला? आनंद झालाय ना तुला? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, हे आनंदाचे अश्रू आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी म्हणत असते की मला माहिती होतं पत्रिका जुळते ही गोष्ट ओल्ड लेडीला कळल्यानंतर ती तर आता फक्त ईश्वरीच्या नावाचा जप करत राहील, कारण तिला तसंही आधीपासूनच ईश्वरी खूप जास्त आवडत होती. आता माझं स्वप्न खरं होण्याच्या आधी लवकरात लवकर मला त्या निगेटिव्स भेटायला हव्या. एकदा का बॉक्समधल्या निगेटिव्स मला मिळाल्या की त्याचे फोटो करून आणेन आणि मग ते त्या ईश्वरीला दाखवेन आणि त्या ईश्वरीला घरातून बाहेर काढेन. तेव्हा प्रेक्षकांनो, मामा तिथे येतात. मामा आल्यानंतर म्हणत असतात की वल्लरी, झालं, मनातल्या मनात आता बोलून झालं असेल तर माझ्याशी सुद्धा बोल. मामा म्हणतात, बघितलंस ना, आजचा दिवस खूपच जास्त खास होता. आपल्याला वाटत होतं की अर्णव ईश्वरीची पत्रिका जुळत नाही आहे, पण ईश्वरीची पत्रिका चुकीची होती. पण हे सगळं कुणी केलं असेल ना? तुला काही माहिती आहे का याच्याबद्दल? तुला काही माहिती असेल तर मलाही सांग. तेव्हा वल्लरी म्हणत असते, एक मिनिट, मला का विचारताय तुम्ही? मला या प्रकरणाबद्दल काहीच माहिती नाही आहे. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल ना की हे सगळं मी केले की काय, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मी काहीही केलेलं नाही आहे. आणि तुम्हाला वाटतंय ना त्या ईश्वरीचा नासून म्हणून स्वीकार केला आहे, पण मी एक गोष्ट तुम्हाला खात्रीने सांगते, ही ईश्वरी लवकरात लवकर या घरातून गेलेली असेल. अर्णव स्वतः तिला या घरातून बाहेर काढतो की नाही बघाच तुम्ही. मला फक्त थोडासा वेळ द्या. तेव्हा वल्लरी तिथून गेल्यानंतर मामा म्हणत असतात की ही एवढ्या कॉन्फिडन्सने कसं काय बोलू शकते की अर्णव ईश्वरीला घरातून बाहेर काढेल म्हणून? नक्की काय आहे का हिच्याकडे? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवला शिर्केंचा फोन येतो. तेव्हा त्याला मीटिंगसाठी अर्जंटली ऑफिसला जावं लागतं. तेव्हा इथे ईश्वरी गणूबाप्पाजवळ येते आणि त्याचे मनापासून आभार मानत असते. ती म्हणत असते, गणूबाप्पा, थँक्यू सो मच. सगळा गोंधळ दूर झाला आणि आजींनी माझा नासून म्हणून स्वीकार केला. या दिवसाची मी आतुरतेने वाट बघत होते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आजी फोटो बघत असतात, सात्विकाचा फोटो बघत असतात आणि म्हणत असतात की माझ्याकडून किती मोठी चूक झाली, माझा किती मोठा गैरसमज झाला होता ईश्वरीची पत्रिका बघून. कुणीतरी ती पत्रिका खोटी तयार केली होती आणि मी त्या पत्रिकेवरती विश्वास ठेवून बिचाऱ्या ईश्वरीला किती त्रास दिला ना. सात्विकाला सुद्धा ही गोष्ट पटली नसेल, तिला सुद्धा वाईट वाटलं असेल. सात्विका, तू तरी मला माफ करशील ना गं? मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही आहे.
माझ्यामुळे लग्न झाल्यानंतर बिचाऱ्या ईश्वरीला किती त्रास सहन करावा लागला, किती मनस्ताप सहन करावा लागला. तेव्हा अंजली म्हणते, आजी अगं तू कशाला मनाला वाईट वाटून घेतेस? जे काही झालं ते तू काय मुद्दामून केलेस का? तुझासुद्धा गैरसमजच झाला होता ना. आणि हे बघ, तू सुद्धा आता इतकं रडू नकोस आणि इतका विचार करू नकोस. तुझी तब्येत आधीच बरी नाही आहे. तुला त्रास होईल या सगळ्याचा. तेव्हा इथे आजी म्हणत असते, अगं पण सात्विकाला त्रास झालाच असेल ना माझ्यामुळे. तिला किती वाईट वाटलं असेल. तेवढ्यातच तिथे ईश्वरी येते. आजी म्हणते, ईश्वरी अगं तिथे का उभी राहिलीस? इथे ये ना बाळा. तेव्हा इथे ईश्वरी आतमध्ये येते. तेव्हा आजी म्हणत असते की ईश्वरी मला माफ कर गं. माझ्यामुळे तुला खूप त्रास सहन करावा लागला ना. लग्न झाल्यानंतरसुद्धा मी तुला आशीर्वाद दिला नाही आणि तुम्हाला दोघांना खूप काही भोगावं लागलं हो ना. तेव्हा मला माफ कर गं बाई. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, आजी प्लीज प्लीज तुम्ही माझी माफी मागू नका. तुम्ही मोठे आहात. तुम्ही फक्त आशीर्वाद देण्यासाठी हात उचला. तेव्हा इथे तुम्ही माझा नातसून म्हणून स्वीकार केलात, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तेव्हा इथे आजी म्हणत असते, का माहिती का, पण आज मला माझ्या सात्विकाची खूपच जास्त आठवण येते. तेव्हा अंजली म्हणते, हो ना गं आजी, मलासुद्धा आज आईची खूप जास्त आठवण येते. तेव्हा आजी म्हणते, कोण कुठली ती बाई? ती माझ्या मुलीच्या आयुष्यामध्ये आली आणि तिने माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त करून टाकला. सगळं काही उद्ध्वस्त करून टाकलं. माझी सात्विका आम्हाला सोडून निघून गेली. पण त्या बाईचं कधीच काही चांगलं होणार नाही. तेव्हा अंजली म्हणते, हो ना, ती बाई कोण होती, कशी होती, ती कुठे निघून गेली आम्हाला काही माहिती नाही. पण ती बाई जिथे कुठे असेल ना, ती आनंदी राहू शकणार नाही हे मात्र नक्की. असं इथे अंजली आता म्हणत असते. तेव्हा ईश्वरी सात्विकाचा फोटो आपल्या हातामध्ये घेऊन बघत असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया काकांना डॉक्टरकडे घेऊन जायला निघालेली असते. तेव्हा ती काकांची इथे आता फाईल वगैरे घेते. तेव्हा इथे नम्रता म्हणत असते की आई तू तिथे पोचल्यानंतर आहे ना, मला फोन करून सांगा. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, हो नक्की, आम्ही हॉस्पिटलला पोचल्यानंतर मी नक्की फोन करेन आणि तू सुद्धा काळजी घे. घरामध्ये काम करत असताना दरवाजा सताड उघडा ठेवू नकोस. तेव्हा इथे नम्रता म्हणते, आई तू नको काळजी करू, मी बरोबर काळजी घेईन. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे नम्रताला आकाशने फोन केलेला असतो. तेव्हा नम्रता म्हणते, हां बोला ना आकाश सर. तेव्हा आकाश म्हणत असतो, नम्रता तुला माहिती आहे का, आज मी तुला गुड न्यूज सांगायला फोन केलेला आहे. खूप मोठी आनंदाची बातमी आहे. तेव्हा इथे आता नम्रता म्हणते, हो का आकाश सर, सांगा ना काय झाले. तेव्हा आकाश म्हणतो, नम्रता अगं ईश्वरीची पत्रिका आहे ना, जी आधीची होती ती चुकीची होती हे आज कळलं. म्हणून तिची जन्मतारीख वगैरे गुरुजींनी पुन्हा घेतली आणि तिची नवीन पत्रिका तयार केली. तेव्हा दादा आणि ईश्वरीची पत्रिका एकमेकांबरोबर आता व्यवस्थित जुळलेली आहे आणि त्यांचे 36 पैकी 36 गुण जुळत आहेत. गुरुजी म्हणाले की लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे. म्हणजे पत्रिकेचा जो काही गैरसमज झाला होता तो आता दूर झालाय आणि इथे आजीने ईश्वरीचा नासून म्हणून स्वीकारसुद्धा केलाय, तिला आशीर्वाद दिलाय. मग आता आहे की नाही आनंदाची बातमी. मग आपण सेलिब्रेशनसाठी कुठेतरी बाहेर भेटूया का? छान काहीतरी खाऊ आणि सेलिब्रेशन करू. तेव्हा इथे नम्रता म्हणते, आकाश सर मला खरंच आवडलं असतं, पण आई बाबांना घेऊन डॉक्टरकडे गेले. ते आता 4-5 तास काही येणार नाही आहे. त्यामुळे किचन क्लाउडची कामं मला सांभाळायची आहेत. घरामध्ये सुद्धा खूप कामं आहेत, तीसुद्धा मलाच करायची आहेत. त्यामुळे आज तरी भेटणं शक्य होणार नाही. आपण नंतर कधीतरी भेटू आणि सेलिब्रेशन करू. मग तर चालेल ना? तेव्हा आकाश म्हणतो, बरं बरं चालेल. 4-5 तास काकू घरामध्ये नसणार आहेत. मग किचन क्लाउडची कामं तुलाच आहेत ना? तू सगळं सांभाळून घे, आपण नंतर कधीतरी भेटू. तेव्हा इथे वल्लरीने त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं. ती म्हणते, अच्छा म्हणजे सुप्रिया आता 4-5 तास घरात नसणार आहे. मला घरीच जाऊन आता त्या निगेटिव्हज मिळवायला हव्यात. त्या मूर्ख नम्रताला गुंडाळायला मला कितीचा वेळ लागणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता फोन केलेला असतो राकेशला. तेव्हा इथे राकेश आणि अंजली दोघेजणं बोलत असतात. राकेश म्हणतो, अंजली काय झालं पैशांचं?
तेव्हा अंजली म्हणते, अहो मी तुम्हाला देशमाने वकिलांचा नंबर पाठवलाय. तुम्हाला चिंटूने आता तुमच्याकडे जी केस आहे ना ती देशमाने वकिलांना हँडओव्हर करायला सांगितले. तुम्ही काळजी करू नका. देशमाने वकील खूपच मोठे वकील आहेत. त्यांना लोक खूप ओळखतात आणि त्याचबरोबर गुंड वगैरे यांचा त्यांना बॅकअपसुद्धा आहे. तेव्हा तुम्ही काळजी करू नका आणि ही केस तुम्ही देशमाने वकिलांना देऊन मोकळे व्हा. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो की अंजली, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की तू अर्णवला काही सांगू नकोस म्हणून, मग का सांगितलंस? तेव्हा इथे अंजली म्हणते, अहो मी काय करणार होते? किती मोठ्या प्रॉब्लेममध्ये होता तुम्ही आणि माझा चेहरा बघितल्यानंतर मला किती काळजी वाटत होती ते अर्णव आणि घरातल्या लोकांना कळलं. त्यांनी विचारल्यानंतर मग मला सत्य सांगायचंच होतं ना. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, अगं पण मी तुला म्हणालो होतो, जरी ही केस मी सोडली तरीसुद्धा त्या माणसाला मी 10 लाख रुपये देणार आहे हे कबूल केलं होतं ना. त्या पैशांचं काय करशील? तेव्हा अंजली म्हणत असते की त्या पैशांचं काही करू नका. देशमाने वकिलांना तुम्ही ती केस द्या. मग देशमाने वकील ती केस लढतील आणि त्या माणसाचा फायदाच होईल. तेव्हा आता तुम्ही कसलंही टेन्शन घेऊ नका. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, हो का? ही आयडिया कुणाची होती राणी सरकार? कुणी सांगितलं हे तुम्हाला? तेव्हा इथे अर्णव आणि ईश्वरी या दोघांचीही आयडिया होती. त्यांनीच मला सांगितलं की काही गरज नाही आहे म्हणून जिजूंना ती केस लढायची. ती केस सोडून टाका म्हणावं, असं त्यांचंच म्हणणं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश म्हणत असतो, अच्छा म्हणजे चिंटूकल्या मला आता घाबरत नाही ते तर मला माहितीच आहे. पण इथे ईश्वरीजी, माझी इंदोरी जिलेबीसुद्धा मला घाबरत नाही. नाही नाही, असं करून जमणार नाही. त्या ईश्वरीच्या डोळ्यामध्ये माझ्याबद्दलची भीती कायम राहिली पाहिजे. असंच आता काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा इथे राकेश पुन्हा अंजलीला फोन करतो आणि म्हणतो की राणी सरकार, तुम्हीसुद्धा या ना फार्म हाऊसवरती. नाही म्हणजे मी इथे एकटा आहेच, पण तुम्ही जर आला असता 2-3 दिवस तर तेवढीच मला कंपनी मिळाली असती. तेव्हा अंजली म्हणते, ठीक आहे, मी लगेचच येते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी किचनमध्ये काम करत असते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, हे काय होतंय मला? सतत मला अर्णव सर सगळीकडे का दिसत आहेत? तेवढ्यातच तिथे अर्णव आलेला असतो. ईश्वरी खूप खुश असते. ईश्वरी म्हणत असते की चला, सगळे गैरसमज दूर झालेले आहेत. उशिरा का होईना पण मी या घरची नासून आहे हे आजींनी आता स्वीकारलं. आजींच्या मनातला राग गेला आणि मला जे हवं होतं ते मिळालं. या घरासाठी मी एकदम परफेक्ट आहे हे सुद्धा गुरुजींनी सांगितलं. याच्यापेक्षा अजून दुसरा आशीर्वाद मला कुठला हवा आहे? तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव तिथे आलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, तुम्ही आलात? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही मी आलेलो नाही आहे, पण तुझ्या मनामध्ये मी आहे ना, म्हणून मी तुला सगळीकडे दिसतोय मिसिंदोर, अगदी सगळीकडे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की हो. तेवढ्यातच अर्णव सर गायब होतात. तेव्हा इथे ईश्वरी आता कपडे घेऊन जात असते. तेवढ्यातच अर्णव पुन्हा तिथे येतो आणि म्हणत असतो, मिसिंदोर काय झालं? कसला विचार करतेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर तुम्ही इथे? तुम्ही परत आलात? तेव्हा अर्णव म्हणतो, मिसिंदोर अगं मी कुठे गेलेलोच नाही आहे. मी तुझ्या मनातच आहे आणि म्हणून मी तुला सगळीकडे दिसतोय. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर हे काय होतंय मला? तेव्हा अर्णव म्हणतो, मला काय माहिती? जेव्हा आपल्या मनात कुणाबद्दल तरी सतत विचार असतो, खूप जास्त प्रेम असतं ना मिसिंदोर, तेव्हाच असं आपल्याला वाटत असतं, जसं आता तुला होतंय. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, मी तर इथेच आहे, मी कुठे गेलोच नव्हतो, पण शेवटीला तुझ्या मनामध्ये मी आहे ना, म्हणून तुला मी सगळीकडे दिसतोय. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव पुन्हा गायब होणार असतो. तो जाता जाता म्हणतो की मिसिंदोर, तुझ्या मनात माझ्याबद्दल खूप जास्त प्रेम आहे का? तेव्हा इथे ईश्वरी आता त्याच्याकडे बघतच राहते. ईश्वरी म्हणते की माझ्या मनात सरांबद्दल इतकं प्रेम आहे की मला आता सर सगळीकडेच दिसत आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आता किचनमध्ये काम करत असते आणि तेव्हा इथे अर्णव तिला दिसत असतो. बाहेरसुद्धा दिसत असतो. पण आता तर ते कपडे सुकत टाकायला अंगणात असते. तिथेसुद्धा आता अर्णव तिला दिसतच असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर अहो तुम्ही बाहेर गेला होतात ना, लगेच आलात सुद्धा. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदोर अगं मी कुठे गेलो आहे? मी इथेच तर आहे ना, तुझ्या आजूबाजूला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव आता ईश्वरीला कपडे वाळत टाकायला सुद्धा मदत करत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर काय करताय? जा ना. तेव्हा अर्णव म्हणतो, मी कुठे जाऊ? मी तर इथे तुला मदत करायला आलो आहे ना. मीच तर तुझ्या मनातून जात नाही आहे, तर तू मला कुठे जायला सांगतेस? तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदोर मी तुला सगळीकडे दिसतोय. सांग ना, तुझ्या मनात माझ्याबद्दल काय आहे?
माझ्याबद्दल काळजी प्रेम आहे का? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते सर. तेव्हा ती इथे लाजायला लागत असते. तेव्हा अर्णव तिला म्हणत असतो मिसिंदोर, माझ्याबद्दल जर तुझ्या मनामध्ये प्रेम असेल तर ते प्रेम व्यक्त केलं पाहिजे ना. ते प्रेम आपण एकमेकांना सांगितलं पाहिजे. ते एकमेकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. तेव्हा इथे अर्णव आता ईश्वरीला मनातलं प्रेम हे व्यक्त करायला सांगत असतो. तेव्हा इथे ईश्वरी पुन्हा आजूबाजूला बघते. अर्णव नसतो. अर्णव गायब झालेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते सर, माझ्या मनात तुमच्याबद्दल किती माया आणि प्रेम आहे ना, हे मी तुम्हाला आता लवकरात लवकर सांगणार आहे. कारण आता मी ते मनात ठेवू शकत नाही. कधी एकदा सांगून तुम्हाला मोकळे होते असं झालंय मला सर. तेव्हा प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये ईश्वरीने संपूर्ण डेकोरेशन केलेलं असतं आणि ती म्हणते की कधी एकदा अर्णव सर येत आहेत आणि मी त्यांचं स्वागत करते असं झालंय मला. तेव्हा ती इथे आता दोरी खेचते. तेव्हा इथे फुलांबरोबर सगळी फुलं तर खाली पडतातच, पाकळ्या खाली पडतातच, पण त्याचबरोबर इथे फोटोसुद्धा खाली पडलेले असतात. त्याच्यामध्ये अर्णवचे बाबा आणि ईश्वरीची आई असते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, म्हणजे हीच ती बाई आहे जिच्यामुळे अंजलीताईंच्या आईंचा संसार हा उद्ध्वस्त झाला. पण माझी आई आणि रमाकांत काका हे सगळं कसं काय शक्य आहे, असं आता ईश्वरी म्हणत असते. ती म्हणत असते की या फोटोमुळेच तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं नाही आहे ना, असं ईश्वरीला वाटत असतं. तेवढ्यातच अर्णव दरवाजा उघडतो आणि म्हणतो, मिसिंदोर, काय सरप्राईज देणार आहेस तू मला? तेव्हा इथे ईश्वरी खूपच जास्त घाबरते.